उपस्थित सर्व निवृत्त होणारे कर्मचारी आणि काही महापालिकेतले त्यांचे सहकारी, मी साधारण 1993 साली जूनमध्ये मी जॉईन झालो कॉर्पोरेशनमध्ये. तेव्हापासून आजपर्यंत बऱ्याच विभागांमध्ये मी काम केलं. म्हणजे पाणी पुरवठा असेल, प्रकल्प असेल, बांधकाम असेल, टेंडर सेलला मी काम केलं. अशा अनेक डिपार्टमेंटमध्ये काम करताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले, वेगवेगळी माणसं भेटली आणि कामाचा आनंदसुद्धा मिळाला. आणि काळ पण इतका भराभर निघून गेला. या सर्व काम आपण करत असताना आपल्याला लक्षात येत नाही की आपला काळ जो आहे तो किती फास्ट पुढे पुढे सरकतो. म्हणजे 1993 ते 2026 अशी जवळपास 33 वर्ष माझी कशी निघून गेली हे मला समजलं देखील नाही. आज माझ्या सेवा जीवनाचा एक सुंदर अध्याय संपत आहे. वर्षानुवर्ष नोकरी या ठिकाणी केली. खूप सगळे सहकारी, अविस्मरणीय असे लोक भेटले की ज्यांना आपण विसरू शकत नाही. हे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतील. या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे काही कामानिमित्त पण काही गोष्टी शिकायला मिळाल्या. तसंच आपल्याला अनुभव असेल की आपला संपर्क हा नागरिकांशी असतो. त्यामुळे नागरिकांशी कसं बोलायला पाहिजे, नागरिकांशी कसं वागायला पाहिजे, आपण सेवा सुविधा नागरिकांना देत असतो. तर त्यावेळेस बऱ्याच वेळा नागरिक खूप चिडून आपल्याकडे येतात. तर त्यांना आपण शांत कसं करायचं, त्यांची कामं कशी करायची, त्यांचा चिडलेला चेहरा आनंदीमध्ये कसा बदल करता येऊ शकतो आपल्याला, हे मला शिकायला मिळालं. त्याच्यानंतर आपले माननीय सभासद असतात किंवा वरिष्ठ अधिकारी असतात, ते काही वेळेस आपल्याला रागवतात, चिडतात. त्यांनी सुद्धा सांगितलेली कामं आपण कशा पद्धतीने करायची ते गोष्ट आपल्याला शिकायला मिळते इथे. आणि खूप अनुभवाची शिदोरी देखील मिळाली. त्याच्यानंतर सगळे जे सहकारी माझे काम, म्हणजे मी आता ज्युनियर इंजिनियरपासून सुरुवात केली. तर ज्युनियर इंजिनियर असताना जे माझ्या हाताखाली काम करायचे ते लोक, मुक्कादम मिस्त्री किंवा बिगारी हे लोक. त्याच्यानंतर मी जेव्हा वरिष्ठ पदावर गेलो तेव्हा माझ्या अंडर ज्युनियर इंजिनियर वगैरे असलेली 3 लोक. हे अतिशय मला सहकार्य मिळालं त्यांच्याकडून. आणि आपण चांगल्या पद्धतीने त्यांच्याबरोबर जर आपलं सहकार्य ठेवलं, आपण त्यांच्याशी गोड बोलून काम करून घेतलं, तर मला असा अनुभव आला की अतिशय उत्तम रीतीने त्यांनी काम केलं. आणि प्रत्येक वेळेस माझी मान त्यांच्या कामामुळे उंचवली गेली. त्याच्यानंतर त्याच्यामुळेच माझं हे सगळी वाटचाल अतिशय सुखद आणि यशस्वी झाली.